चैत्राच्या महिन्यामध्ये चैत्रांगण हे बऱ्याच जणांकडे काढलं जातं. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज अंगणामध्ये किंवा देवासमोर चैत्रांगण काढलं जातं. चैत्रांगणामध्ये 33 प्रकारची प्रतिकात्मक रांगोळ्या काढल्या जातात आणि ही जी सगळी रांगोळीची प्रतीकं काढली जातात की नाही, ही सगळी प्रतीकं आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत. तर ह्या प्रत्येक प्रतीकाचा किंवा प्रत्येक रांगोळीला एक काहीतरी अर्थ असतो आणि म्हणूनच ते काढलं जातं. प्रथम आपण चैत्रांगणाबद्दल माहिती घेऊयात. चैत्रांगण हे तुळशीपुढे किंवा अंगणामध्ये काढलं जातं, कारण पूर्वीच्या काळी अंगणं मोठी होती की नाही, त्यामुळे अगदी रोज सकाळी उठल्यावर सडा सारवण केल्यानंतर चैत्रांगण हे दारामध्ये काढलं जायचं. परंतु हल्ली जागेच्या अभावी देवासमोर सुद्धा चैत्रांगण काढलं जातं. हल्ली चैत्रांगणाचे साचे सुद्धा बाजारात मिळतात, त्यामुळे चैत्रांगण काढणं हे अत्यंत सोपं झालंय. परंतु हाताने ज्या वेळेला आपण रांगोळीने चैत्रांगण काढतो की नाही, त्यावेळेला आपलं मेंदू, मन, हात, हाताची बोटं या सगळ्यांचा समन्वय होतं. सगळे एकत्र मिळून काम करतात आणि त्यामुळेच आपल्या मेंदूला खूप चालना मिळते असं मला वाटतं. पूर्वीच्या काळी अगदी रोज सकाळी उठल्यावर चैत्रांगण काढलं जायचं.